गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. भरधाव कारने दुचाकीला 12 मे रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास धरणगाव तालुक्यातील वराड गावाजवळ यावेळी मातृदिनाच्या दिवशी धडक दिली होती. गर्भवती महिलेवर काळाने झडप घातली असून एकाच वेळी यामध्ये 2 जीव गेले असून 3 वर्षीय मुलीचे छत्र हे हरपले आहे. जळगाव शहरातील जुना आसोदा रोड परिसरातील योगेश गुलाब पाटील हे निमगावान येथे नातेवाईकांकडून येत असताना धरणगाव तालुक्यातील वराड गावाजवळ हा अपघात झाला होता. यामध्ये भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्यामुळे दीपाली योगेश कोळी वय 22 या गर्भवती महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. मात्र या प्रकरणी दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज दीपाली कोळी यांच्या कुटुंबियांतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांना आज 19 मे रोजी दुपारी 12 वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात या प्रसंगी निवेदन देण्यात आले आहे. हा अपघात भरधाव कारने केला असून त्यांच्या मागून येणाऱ्या पोलिसांनी कारचा पाठलाग करत असताना हा अपघात झाला असून पोलिसांनी घटनास्थळी न थांबता त्या कारचा पाठलाग केला व दीपाली कोळी या अर्धा तास जागेवरच पडून असल्यामुळे त्यांचा यावेळी दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी या प्रसंगी केला आहे. आज दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी मयत दीपाली कोळी यांच्या कुटुंबियांतर्फे यावेळी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांना निवेदन देण्यात आले आहे. एक आमच्या भागामध्ये एक मातृदिनाच्या दिवशी एक महिला तिच्या माहेरून यायला घरी निघाली तर एक गाडी होती. त्या गाडीच्या मागे पोलिसांची गाडी असल्या कारणाने सुद्धा त्यांना गाडी ठोकून गेली. ते पोलीस त्या बाळाला त्या आईला न पाहताना त्या गाडीच्या मागे पाठलाग केला. त्यांनी जर आज त्या महिलेला थोडंसं त्यांनी काहीतरी मदत केली असती तर ती महिला तिचं बाळ पण वाचलं असतं. आणि तिच्या नवऱ्याची तब्येत सुद्धा इतकी सिरियस आहे तर त्याला सुद्धा ॲडमिट केलेलं आहे. लहान बाळाला ॲडमिट केलेलं आहे. त्यांनी जर पोलिसांनी मदत केली असती तर नक्की बाळ किंवा आई दोघांपैकी कोणीतरी वाचलं असतं. आता 100 महिला त्या महिलेसाठी आम्ही आलेलो आहेत. जर SP साहेबांपर्यंत पोहोचलो तिथे पोलीस गाडी असताना सुद्धा त्यांनी ती गाडी जमा केलेली आहे. त्या गाडीचा ड्रायव्हर सुद्धा त्यांनी तिथे बसवून ठेवलेला दिवसभर. त्याला सोडून दिलं तरी पोलीस कंप्लेंटमध्ये त्यांनी त्या ड्रायव्हरचं नाव सुद्धा घेतलेलं नाही आहे. आणि आमची एकच अपेक्षा आहे की SP साहेबांनी जो कोण असेल गाडीवाला त्याच्यावरती कठोर कारवाया त्यांनी केल्या पाहिजे. आणि आमच्या बाळ तर गेलं, बाळाची आई गेली, पण ती छोटी मुलगी तिच्या आईचा जीव गेला त्यासाठी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे SP साहेबांकडनं, हीच आमची अपेक्षा आहे. 4 वाजता त्यांनी मारून एरंडोल गेले. तिथून चहा पाणी घेतले लगेच ते घरी यायला निघले. दादा तिथून निघले ना ते रस्त्यावर वरडला झाला त्यांचा अशी घटना. काय झालं? त्यांचा ऍक्सिडेंट झाला. मग पोलीस त्याच्या गाडीमध्ये पोलीस होते. माझा मुलगा आरोड्या मारत होता पण कोणी उचललं नाही. अर्धा तास माझी सून तिथे पडली. ते माझा मुलगा तसा असताना आम्ही माझ्या मुलगानेच गाडी टाकलं पण पोलिसांना टाकलं नाही. पोलिसांचं काम होतं दादा हे उचलीस टाकायचं गाडी. ते स्वतःने आणले. आम्हाला फोन लावला. आम्ही बांबोरीपर्यंत गेले. माझी नात माझा मुलगा आम्ही स्वतःहून टाकलं. पोलिसांचं असल्यावर पोलिसांना कर्तव्य काहीच करलं नाही. त्यांचंच काम होतं दादा उचलायचं. मग अजून आम्हाला म्हणतात की तुम्ही केस नोंदवले नाही. आम्ही कसं काय येऊ? आमच्या घरात 2 जीव गेले तरी आम्ही कसं काय घेऊ? ते म्हणजे तुम्ही केस नोंदवले आम्ही येऊ शकले नाही. मग आम्ही त्या दिवशी केस कधी केले असते आम्ही मतदान होऊ दिलं नसतं दादा. पण आम्ही माणुसकी दाखवली पण आम्हाला माणुसकी काही अजून पण दिसले नाही. मजबुरीने आम्ही इथे आले. इथं आल्यानंतर काय मागणी होती तुमची? आमची मागणी आता माझा मुलगा तर पडलाय, सून तर गेलीच, पण आता आम्हाला काहीतरी आमची नात माझा मुलगा त्याचं काहीतरी पाहिजे आम्हाला. त्याच्याकडून काम होणार नाही. 8 महिन्याची गरोदर होती. आम्हाला न्याय पाहिजे. आम्हाला त्यांना काही माझी आता एवढीशी मुलगी तिची लहानशी आली कोण करीन? तिची आई नाही. तो 2-3 महिने काय 2-3 वर्ष तो कामाला जाऊ शकणार नाही. नाव काय? सून दीपाली योगेश कोळी. मुलाचं योगेश गुलाब कोळी. Hello guys, please like, comment and subscribe our channel.